गढवाल हिमालय, मात्री, सुदर्शन पर्वत या हिमशिखरांच्या सान्निध्यात भागीरथी नदीच्या काठावर हे तीर्थक्षेत्र आहे गंगोत्री. कामेट, माना, निळकंठ या हिमशिखरांच्या सान्निध्यात अलकनंदा नदीच्या काठावर हे तीर्थक्षेत्र आहे बद्रीनाथ. ही कहाणी आहे गंगोत्री ते बद्रीनाथ अशा अतिशय खडतर डोंगरी पदयात्रेची. अगणित दगड-धोंडे आणि खतरनाक हिमखायांमधून वाटचाल करीत 19,511 फूट उंचीवरची कालिंदी खिंड ओलांडणे हे या प्रवासातले एक मोठे आव्हान आहे. हिमालयातील अतिउंचीवरील डोंगर यात्रांमधील सर्वात कठीण व खडतर अशा या प्रवासात 11 दिवसात सुमारे 100 किलोमीटरचे डोंगरी अंतर चालावे लागते. भागीरथीच्या काठावरचे उत्तर काशी हे जिल्ह्याचे ठिकाण. हिमालयातील मोहिमांची सरकारी परवानगी, गिर्यारोहण साहित्य, अन्नधान्य खरेदी, मार्गदर्शक, भारवाहक आदी सर्व बाबींची पूर्तता इथे करावी लागते. पितांबर सिंह पवार यांनी आमची ही जबाबदारी पेलली होती. सरासरी 51 वर्ष वय असणाऱ्या 9 तरुण सदस्यांची आमची ही टीम. दोन जीप्समधून आम्ही मार्गस्थ झालो. भटवाडीजवळ नुकत्याच झालेल्या ढगफुटीमुळे रस्त्याचे अतोनात नुकसान झाले होते. गंगनानीला गंधक मिश्रित गरम पाण्याच्या कुंडांना भेट दिली. अखेर 5 तासांच्या प्रवासाने गंगोत्री गाठले. गंगोत्री 3140 मीटर अर्थात 10,302 फूट उंचीवरील वसलेले 4 धामांपैकी प्रमुख तीर्थक्षेत्र. वर्षानुवर्षे अशाच रोरावत वाहणाऱ्या भागीरथीने ग्रॅनाइट प्रकारचा हा खडक कापला आहे आणि अशा सुरेख कुंडांची निर्मिती झाली आहे. हे आहे सूरजकुंड. सप्टेंबरच्या सकाळी आम्ही गंगामाईचे दर्शन घेतले आणि भोजवासाकडे निघालो आणि खऱ्या अर्थाने ट्रेक सुरू झाला. देवळापासून 1.5 किलोमीटर अंतरावर वन विभागाचा तपासणी नाका आहे. इथे आमच्या परमिटची तपासणी झाली. भागीरथीच्या उजव्या तीराने वाटचाल सुरू झाली. समोर डावीकडे मात्री आणि सुदर्शन पर्वत शिखरांनी दर्शन दिले तर उजवीकडे मंदा शिखर समूह जबरदस्त दिसला. गंगोत्री, चिडवासा, भोजवासा हा 14 किलोमीटरचा रस्ता छान बांधून काढलेला आहे. पुढे 4 किलोमीटरच्या चालीनं गोमुख हे भागीरथीच्या उगमाचे ठिकाण गाठता येते. तासाभराच्या चालीने समोरचे दृश्य बदलले. आपला काळा नागफणा दाखवणारे वासुकी पर्वत शिखर आणि भागीरथी शिखर समूह यांचे अप्रतिम दर्शन घडले.
चिडवासा ओलांडले आणि पुढे काही अंतरावर नदीच्या पलीकडे भृगुपंथ बामक दिसले. त्याच्या तोंडावर 6044 मीटर उंचीचे शिखर दिमाखात उभे होते. भृगुपंथ बामकाच्या सरहद्दीवर मेरू उत्तर हे शिखर उठावले होते. 6 तासांच्या पायपिटीने भोजवासा मुक्कामी पोहोचलो. उंची 12,441 फूट. कलत्या उन्हामध्ये दूर क्षितिजावर भागीरथी शिखर समूह आणि शिवलिंग शिखराचेच वर्चस्व होते. मोहिमेचा दुसरा दिवस. कॅम्पची आवराआवर सुरू झाली. गोमुख मार्गे नंदनवन गाठणे हे प्रमुख उद्दिष्ट होते. वाटेत तपोवनचा मुक्काम रद्द केल्यामुळे नंदनवन पर्यंतचा टप्पा थोडा मोठा राहणार होता. भोजवासा सोडल्यावर लगेचच शिवलिंग शिखराचे अप्रतिम दर्शन झाले. दूरवर भागीरथीच्या उगमाचे म्हणजे गोमुखाचेही दर्शन झाले. अर्ध्या तासातच गोमुखला बगल दिली आणि पहिल्या कठीण चढाईला सुरुवात झाली. वाटेवर होते असंख्य पसरलेले दगडधोंडे आणि धोकादायक हिमखाया. या हिमखाया अर्थात क्रिव्हासेसच्या काठांवरून खूप सावधपणे वाटचाल करावी लागली. डावीकडे पाहिलं तर रक्तवर्ण ग्लेशियरचा प्रवाह गंगोत्री ग्लेशियरमध्ये येऊन मिळाला होता. गोमुखच्या मागे म्हणजेच दक्षिण पूर्वेला गंगोत्री ग्लेशियरचा पसारा चांगला 30 ते 35 किलोमीटर पर्यंत पसरलेला आहे. गंगोत्री ग्लेशियरच्या उत्तर किनाऱ्याने आमची वाटचाल सुरू होती. खरं तर आमचे आजचे लक्ष नंदनवन दृष्टीपथात आले होते, पण आमची सरळ वाट अडवली होती ती एका भयंकर फुटलेल्या ग्लेशियरने. चतुरंगी ग्लेशियर जिथे गंगोत्री ग्लेशियरमध्ये सामावते तो भाग खूपच फुटल्यामुळे खतरनाक हिमखाया उघड्या पडल्या होत्या. नाईलाजाने आम्हाला पूर्ण विरुद्ध दिशेला म्हणजे तपोवनकडे वळावे लागले. अखेर बऱ्याच वाटचालीने आम्ही डावे वळण घेतले आणि नंदनवनकडे जाणारी खडी चढाई आमच्या पुढे आली. जवळजवळ 9 तासांच्या दम काढणाऱ्या चढाईने नंदनवन गाठले. थोड्याशा ढगाळ हवामानात प्रकाश किरणांनी केदारडोम शिखराला स्पर्श केला आणि नंदनवन कॅम्पला जाग आली. शिवलिंग शिखरावर उन्ह पोहोचली आणि आम्ही कॅम्प गुंडाळायला सुरुवात केली.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे मोहनभाई आणि मिलिंद यांनी मोहीम सोडून परत फिरण्याचा कटू निर्णय घेतला. आम्ही उर्वरित 7 सदस्य आणि आमची भारवाहक मंडळी यांनी पुढील वाटचाल सुरू केली. आजचे प्रस्तावित अंतर 9 किलोमीटरचे होते. सर्वसाधारणपणे पूर्वेला मार्गक्रमण करीत वासुकी पर्वत हिमशिखराच्या पायथ्याशी असलेला वासुकी ताल गाठणे हे उद्दिष्ट होते. नावाप्रमाणेच 4 रंगाचे दगड मिरवणारे अफाट पसारा असलेले चतुरंगी ग्लेशियर डाव्या हातास तर नावाप्रमाणे कोरडा पडलेला सुखा ताल उजव्या हातास अशा एका लांब लचक डोंगर धारेने आम्ही पायपीट चालू केली. समोरचे क्षितिज व्यापले होते चंद्र पर्वतच्या जुळ्या शिखरांनी, तर उजवीकडे वासुकी पर्वत आणि भागीरथी 2 ही हिमशिखरे नजरेस सामावत नव्हती. थोडे पुढे आल्यावर उजव्या बाजूला भागीरथी 2चा शिखर चढाई मार्ग स्पष्ट दिसला. तासाभराच्या वाटचालीने मागे वळून पाहिले तर शिवलिंग आणि भृगुपंथ या हिमशिखरांचे दर्शन झाले. आता आम्ही उतरायला सुरुवात केली. मधले ग्लेशियर पार करून समोर चढून गेलं की येणार होतं वासुकी तालचे पठार. तिरक्या रेषेत कापलेल्या एका अरुंद आणि घसारायुक्त वाटेमुळे ही सुमारे 150 मीटर्सची चढाई आव्हानात्मक होती. या वाटेवर आधारासाठी दोराचा वापर करणे केव्हाही योग्यच ठरेल. वाटेवर एका बर्फाच्या तळ्याला वळसा मारून आमची चढाई सुरू झाली. पाठीवरची जड ओझी सांभाळत या घसाऱ्यावरून चढून जाणं नक्कीच जिकिरीचं होतं. जरा उजवीकडे तोल गेला तर डोंगर माथ्यावर पोहोचताना हलक्या हिमवर्षावाने आमचे स्वागत केले आणि वासुकी तालच्या काठावर आम्ही सुखरूप पोहोचलो. अदमासे 15,000 फूट उंचीवरील वासुकी ताल ही अतिशय सुंदर जागा आहे. अति उंचीवरील वातावरणाशी समरस होण्यासाठी आम्ही तंबूत न शिरता बाहेरच फेरफटका मारणे योग्य होते. वासुकी तालमध्ये पडलेले वासुकी पर्वताचे प्रतिबिंब टिपण्यासाठी आमचे कॅमेरे सरसावले. हलक्या हिमवर्षावानंतर वाऱ्याने ढगांना थोडे दूर लोटले आणि दक्षिणेकडे भागीरथी शिखर समूहाचे सुरेख दर्शन घडले. उत्तरेला चतुरंगी ग्लेशियर मागे चतुरंगी हिमशिखर उठावले होते. आमच्या नंतर 2 तासांनी 67 वर्षीय देवल काका आणि गाईड खेमसिंग ही कॅम्पवर सुखरूप पोहोचले.
गोभी के पकौड़े बन रहे हैं। क्या बन रहे हैं? गोभी के पकौड़ी सब्जी किसके पकौड़े? गोभी के। गोभी के। क्या बात है। बहुत चाव से खा रहे हैं सब लोग बढ़िया से। आमचा और cook लेमन टी है साथ दीपेंदर में। याने बनवलेले कोबी पकोडे व लेमन टी यामुळे संध्याकाळ बहारदार झाली. सकाळी कोवळ्या सूर्यकिरणांनी भागीरथी शिखर समूह उजळला आणि आम्ही तंबू बाहेर आलो. आजचा दिवस विश्रांतीचा होता. पुढील कष्टप्रद वाटचाल पाहता देवल काकांनी परतीचा निर्णय घेतला. त्यांच्यासोबत खेमसिंगही परत जाणार होता. वातावरणाशी समरस होण्याचा एक भाग म्हणून आम्ही 2 तासांची रपेट मारून कॅम्पवर परत आलो तर भरलनी आमचं स्वागत केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही तंबू गुंडाळले, केर कचरा जाळला आणि पुढे मार्गस्थ झालो. आज गाठायचा होता 9 किलोमीटरवरील खडा पत्थर कॅम्प. अर्ध्या तासाने सतोपंथ हिमशिखराची पहिली झलक मिळाली. सतोपंथ उंची 7075 मीटर्स म्हणजे 23,206 फूट. एक जबरदस्त आव्हानात्मक शिखर. 1986 साली याची चढाई करताना 20,000 फूट उंचीवरच्या कॅम्पवर रात्री हिमकडा कोसळून पुण्यातील काही नामवंत गिर्यारोहकांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून आम्ही पुढे निघालो. वाट कसली, अहो निव्वळ दगड दगड आणि फक्त दगड. सावधपणे सतोपंथ ग्लेशियरकडे उतरू लागलो. ग्लेशियर पार केलं आणि समोर दगडांनी भरलेल्या घळीतून तोल सावरत चढाई सुरू केली. साडेतीन तासांच्या वाटचालीने कॅम्प गाठला. या ठिकाणी एक भला मोठा दगड वर्षानुवर्ष उभा आहे. तोच हा खडा पत्थर. कॅम्पच्या वर 100 मीटर्सची छोटी चढाई केली आणि 360 अंशांमध्ये नजर फिरवली. गूढ हिमालयाचा एक नितांत सुंदर नजारा मिळाला. या भव्य निसर्गापुढे माणसाच्या क्षुद्रपणाची सहज जाणीव झाली. आम्ही कॅम्पवर परतलो आणि लहरी हवामानाचा पहिला झटका मिळाला.
जोरदार हिमवृष्टीने आसमंत पांढरा शुभ्र झाला. तासाभरात फुटभर बर्फाचा थर जमा झाला. रंगबिरंगी चतुरंगी ग्लेशियर सुद्धा पांढरे शुभ्र झाले. खडा पत्थर मात्र काळाच राहिला होता. 3 ऑक्टोबरला सक्तीची विश्रांती झाली आणि 4 तारखेला आम्ही पुढे निघालो. आज पोहोचायचे होते 8 किलोमीटरवरील सेताबामक कॅम्पला. निसरड्या बर्फामुळे दुर्गमतेत भरच पडली होती. दृष्टीस पडणारी वाट अशी कुठेच नव्हती. पूर्वी गेलेल्या मंडळींनी रचलेले खुणेचे दगड ते निरखतच पुढे जावे लागले. उजवीकडे नजर टाकली तर सतोपंथ शिखराची अंतिम चढाईची धार स्पष्ट दिसत होती. मागे वळून पाहिले तर दूरवर दिसणारी वासुकी पर्वत, भागीरथी 2, शिवलिंग, ही हिमशिखरे आणि अफाट पसरलेल्या दगडांमधून चमकणारी पांढरी शुभ्र हिमतळी. वाह, काय नजारा होता. पुन्हा वाटचाल सुरू केली तर नजर खेळली एका बर्फाच्या नैसर्गिक गुहेवर. आतमध्ये जणू काही एखादी देवाची मूर्ती बर्फाच्या आसनावर विराजमान होती. दगड धोंड्यातली अतिशय दमछाक करणारी वाटचाल अखेर 7 तासांनी कालिंदी आणि सेता या ग्लेशियर्सच्या संगमापाशी थांबली. हा आमचा सेताबामक कॅम्प. समोर डावीकडे वळलेल्या कालिंदी ग्लेशियरमधून आम्ही पुढे जाणार होतो.
डावीकडे घरंगळत आलेला कठीण बर्फ नजरेत भरण्याजोगा होता. अशा दगडधोंड्यात मुक्काम करणे खूप कष्टप्रद असते. वाहते पाणी नसल्यामुळे बर्फाचे तळे फोडून पाणी आणावे लागत होते. गंगोत्री सोडल्यापासूनचा आजचा 8वा दिवस. आम्ही 6 जण, 10 भारवाहक, 1 कुक आणि आमचा गाईड त्रिपाठी अशी 18 जणांची टीम कालिंदी ग्लेशियरमधून पुढे निघाली. नीरव शांततेमध्ये वाऱ्याचाच काय तो आवाज. पुन्हा एकदा मागे वळून पाहिलं तर गंगोत्री खोऱ्यातील भव्य हिमशिखरे आम्हाला खुणावत होती. हळूहळू कालिंदी खोऱ्याची भव्यता स्पष्ट झाली. कालिंदी शिखरानेही दर्शन दिले. हजार फुटांवरची वाटचाल भयंकर दमवणारी होती. आमच्यापैकी प्रकाश निरगुडकर, वय वर्ष 62, गिर्यारोहक यांना प्रेमाने मॅनेजर संबोधतात. यांच्या जिद्दीला सलाम. धीम्या गतीने का होईना तेही चालतच होते. गोठलेली हिमनदी पार करून एक चढ संपवला आणि पुन्हा एकदा दगडांवर आमचे तंबू लागले. उत्तरेला माना पर्वत आणि उत्तर पूर्वेला कालिंदी शिखर कालिंदी ग्लेशियरची सीमा अधोरेखित करीत होते. आता मोहिमेचा मुख्य टप्पा आला होता. धोकादायक हिमभेगांमधून 1,500 फूट चढाई करायची आणि कालिंदी खिंड गाठायची आणि अशाच धोकादायक मार्गाने उतरून 12 किलोमीटरवरील राजपडाव कॅम्प गाठायचा. हे 1 दिवसाचे नक्कीच खडतर आव्हान होते. 6 ऑक्टोबर. गोठवणाऱ्या थंडीतच आम्ही कॅम्प सोडला. त्यामुळे ऊन येईपर्यंत म्हणजे सुमारे 1.5 तास व्हिडिओ कॅमेऱ्याच्या बॅटऱ्यांनी संप पुकारला होता. थोड्या वेळाने कालिंदी खाल नजरेस पडली. आमचा उत्साह वाढला. खतरनाक हिमभेगांमधून आमची सावधपणे चढाई सुरू होती. अखेर 2.5 तासांच्या चढाईने एक एक करीत आम्ही सर्वजण कालिंदी खिंडीत पोहोचलो. कालिंदी खाल, उंची 19,511 फूट. प्रत्येक जण मनोमन सुखावला होता. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आमची ओझी वाहणाऱ्या भारवाहकांनाही दाद द्यायलाच हवी. सभोवताली नजर फिरवली. खिंडीच्या उत्तरेला 500 फुटांवर कालिंदी शिखर तर दक्षिणेला ॲव्हलॉन्च शिखर दिसले. पूर्वेला तिबेट सीमारेषांवरील हिमशिखरांची ही पलटण तर पश्चिमेला गेले 8 दिवस आम्हाला साथ घालणारी ही हिमशिखरे. वा,
नजरेचं पारणच फिटलं. गणेश पूजा केली आणि आम्ही उतरायला सुरुवात केली. निरगुडकर जरा जास्त थकले होते. त्यांना सोबत ठेवून सावध उतरणं क्रमप्राप्त होतं. वाटेत तीव्र उतारांवरचा 200 मीटर्सचा ठिसूळ कातळ टप्पा परीक्षा पाहणारा होता. आडव्या तिडव्या पसरलेल्या क्रिव्हासेसमधून सतर्क वाटचाल करावी लागली. अखेर 12 तासांची अतिशय दमवणारी ही वाटचाल रात्री 8 वाजता राजपडाव कॅम्पवर थांबली. काल रात्री ठेचकाळत कुठल्या दगड धोंड्यातून दिव्य पार पडले ते सकाळीच कळले. पुढचे उद्दिष्ट होते 10 किलोमीटरवरील अरवा नाला कॅम्प. राज नाल्याच्या उजव्या तीराने आम्ही पुढे निघालो. आज निरगुडकरांच्या उजव्या हाताचा पंजा सुजलेला दिसला. पहिलं बोट जरा जास्तच सुजलं होतं. आम्हाला जरा काळजी वाटली. विशेष काही नाही रे, काल रात्री कुठेतरी हात आपटला असेल असे म्हणून हातमोजा घातला आणि निरगुडकर निघाले सुद्धा. दोन तासांनी उजव्या बाजूने आरवा नाला भेटला. आरवा खोऱ्यातील हिमशिखरे न्याहाळत आमची वाटचाल सुरू होती. गोठलेले प्रवाह ओलांडताना मजा आली. अचानक समोर आली कामेट आणि माना ही 7000 मीटर्सपेक्षा जास्त उंचीची भव्य हिमशिखरे. सायंकाळी कॅम्प गाठला. मॅनेजर जास्तच थकले होते. 8 तारीख उजाडली. निर्मनुष्य डोंगरांमधला हा बहुधा शेवटचा दिवस. आम्हाला गाठायचे होते घस्तौली, सरस्वती नदीच्या खोऱ्यातले ते ठिकाण. इथे ITBP म्हणजेच भारत तिबेट सीमा पोलिसांचा मोठा तळ आहे. घस्तौलीकडे आम्ही मार्गस्थ झालो. आज मात्र निरगुडकर चांगलेच थकले होते. चालत राहण्याशिवाय पर्याय नव्हता. पण आरवा नाल्याचा खळखळता प्रवाह आणि समोर अप्रतिम दिसणारे माना शिखर आमची उमेद वाढवत होते. मनोबल खच्ची होऊ न देता एकमेकांना साथ देत अंतिम उद्दिष्ट गाठणे ही आजपर्यंतच्या केलेल्या गिर्यारोहणाची शिकवण कामी आली. दुपारी 4 वाजता घस्तौली गाठले. ITBPच्या कृपेने आर्मी ट्रकची सोय झाली. वाहनाने आम्ही बद्रीनाथकडे मार्गस्थ झालो ते एका अतिशय खडतर डोंगर यात्रेच्या स्मृती स्मरतच. या मोहिमेतील सदस्य होते सुजाता भागवत, प्रकाश निरगुडकर, अनूप अचलेरे,
चैतन्य सहस्त्रबुद्धे, विलास अष्टपुत्रे आणि अजय ढमढेरे.